नक्कीच भरपूर फरक आहे आणि भिवंडीमध्ये खेळायचं तर भरपूर फॅन आहेत टीमचे आणि त्यांचा पण प्रेशर असतो आमच्यावर. असं नाही का आम्ही पण त्यांना नाराज नाही करू शकत, पण नक्कीच आमचा जो परफॉर्मन्स होतो त्या नक्की फॅन लोकांमुळे होतो, कारण इतके लोक आमचा उत्साह नसता वारवला तर आम्ही इथपर्यंत पोहोचलो नसतो. भावेश, बॅटिंग जी खोकार केली आहे, मगाशी फरदीने सांगितलं की फरदीनला तुम्ही सांगितलं होतं लायसन्स टू किल, एक मॅच फक्त एका मॅचमध्ये तुला चांगलं आणि त्याने तो फायनलचा सामना निवडला असं तुला वाटतंय? नक्कीच फरदीनचा पण एक या टुर्नामेंटला किस्सा होता. नक्कीच माझ्या टीममध्ये संजू कनोजा होता, पण फरदीनची पण इच्छा होती का भावेश मला गोरसाईमध्ये खेळायचं आहे. तर मी पहिला ऐकून असा बघितलेला आहे का मी जेव्हा त्याला पैशांचा विचारला तो बोलतो भावेश पैसे देशील तर मी नाही खेळणार, पण नक्कीच त्याचं अभिनंदन करू शकतो आणि तो माझ्या शब्दावर आला आहे खेळायला. त्याने मला पैशांचं काही विचारलं नाही का भावेश मला पैसे पाहिजेत. मी त्याला बोललो फरदीन तुला किती पैसे पाहिजे, बोलतो भावेश पैसे का बात करेगा तो मैं खेलेगा नाही तरी मी. बघा, हीच तर दोस्ती आहे. त्याने खूप मोठी दोस्ती त्याने निभावली. अभिनंदन तुमचं. आणि आता आपण चॅम्पियन टीमचा सन्मान करणार आहोत. चला या चॅम्पियन.